बरं, लॉट्स आपण या ठिकाणी आता सुरू करू. सगळ्यात महत्त्वाचं लॉटचे नियम सुरुवातीला सांगतो. 5 चिठ्ठ्या आपण टाकणार आहे. 5 चिठ्ठ्या टाकल्यानंतर पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यांच्यामध्ये मॅच होईल. नंतरच्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यांच्यामध्ये एक मॅच होईल. जी चिठ्ठी शिल्लक राहील ती टॉप 4 मध्ये असेल. बरोबर. ज्या 2 टीममध्ये मॅच होणार आहे, ज्या 2 टीम जिंकतील त्या टॉप 4 मध्ये पोहोचल्या. आणि आता एक चौथा संघ राहणार आहे. जे 2 संघ हरणार आहेत त्यांच्यामध्ये एक मॅच होणार. जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये आणि जो संघ पराभूत होईल, लागोपाठ 2दा पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या 5व्या क्रमांकावरती राहणार. आणि ज्यांची ज्यांची मॅच आहे कमिटी रिपोर्टिंगचा टायमिंग देणार आहे. म्हणजे काही करून उद्या 9:30ला टॉस करायचाच आहे. 10 वाजता पहिला चेंडू आपल्याला टाकायचाच आहे. काही करून 10 वाजता मॅच आपल्याला सुरूच करायची. पहिल्या 3 मॅचेस जे आहेत पहिल्या 3 मॅच जे आहेत या पहिल्या 3 मॅच 5-5 ओव्हरच्या आहेत. आणि राहिलेल्या 3 मॅचेस या 6-6 ओव्हरच्या आपण घेणार आहोत. त्याच्यातही वेळ मिळाला तर फायनल मॅच आपण थोड्या मोठ्या षटकांची पण करू, वेळ मिळाला तर. 9:30ला जर संघ रिपोर्टिंगला नाही आला, मॅक्झिमम 9:45 पर्यंत वाट पाहिली जाईल. मॅक्झिमम जर ओके फायनलला वेळ जर राहिला तर डबल इनिंगची फायनल पाहायला मिळणार आहे. वा, नवीन उपक्रम. जर टीम वेळेत जर नाही आली साडे 9चा रिपोर्टिंग सर आहे सर. 9:45 पर्यंत वाट पाहिली जाईल. जर 9:45 पर्यंत ज्यांचा सामना ते जर नाही आले तर 10% रक्कम कपात केली जाईल. ओव्हर नाही, बक्षिसातील 10% रक्कम कपात केली जाईल. त्यामुळे तुम्हाला वेळेतच यायचंय. ओव्हर कमी होणार नाही. आम्ही ओव्हर पहिल्याच कमी केलेले आहेत. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आम्ही केलेले आहेत. पहिल्या 3 मॅच 5 ओव्हर आहेत, नंतरच्या 3 मॅच 6 ओव्हर. ओके, ओके. हां, 1 मिनिट फक्त. 1 2 ओके, तुमच्या हातात पकडा फक्त. ओके, पहिली चिठ्ठी, दुसरी चिठ्ठी, तिसरी चिठ्ठी, चौथी चिठ्ठी आणि 5वी चिठ्ठी. 5 चिठ्ठ्या आहे. दोन चिठ्ठ्या पहिल्या काढू आपण. ओके, ती पहिली मॅच या. हा, एक द्या. हा, अजून एक. ओके, 2 चिठ्ठ्या आल्यात. पहिलं नाव आहे श्री हरेश्वर स्पोर्ट्स क्लब कर्जुले हरेश्वर. मॅच खेळायची आहे आणि त्यांच्या विरोधात आहे धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी. कर्जुले हरिया वर्सेस धानोरी टिंगरे सरकार. पहिला सामना आहे. 9:30चं रिपोर्टिंग आहे. 9:30चं रिपोर्टिंग आहे. 9:45 पर्यंत वाट पाहिली जाईल. 10ला पहिल्या चेंडू टाकायचंय. बरोबर. हा, द्या. ओके, पुढची मॅच नाव आहे संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव आणि त्यांच्या विरोधात यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स क्लब, अर्थात यशवंत भाऊ पाचंगे HK स्पोर्ट्स क्लब लोणीकन. आणि टॉप 4 मध्ये संघ जाऊन पोहोचलेला आहे सेमी फायनलला देवाश्री वॉरियर्स टाकळी डोकेश्वर. टीमच्या मनापासून अभिनंदन.
टॉप 4 मध्ये निश्चितप्रमाणे जाऊन जे पोहोचलेले आहेत. रिपोर्टिंग सगळ्यात लक्षामध्ये घ्या. 9:30चं रिपोर्टिंग आहे. मॅक्झिमम 9:45 पर्यंत वाट पाहिली जाईल. त्याच्यानंतर दुसरी मॅच जी आहे, दुसरी मॅच 10:30ला. टॉस 10:30 पर्यंत टीमने रिपोर्टिंग करणं गरजेचं राहणार आहे. आणि टाकली ढोकेश्वर, कुठे टाकली ढोकेश्वर? टाकली ढोकेश्वर, तुमचं रिपोर्टिंग 11:30चं आहे. नाही तर तुमचे पण 10% रक्कम कपात होईल. थँक्यू. तर आजचा दिवस या ठिकाणी संपलाय. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. रॉयल ग्रुप आणि सायरा मित्र परिवार आयोजित असणारा रॉयल ट्रॉफी 2025 पर्व तिसऱ्यातला शेवटच्या दिवसासाठी उद्या भेटूया सकाळी ठीक 9 वाजता रयत शिक्षण संस्थेच्या या मैदानावरती. आपण पाहतो टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून रॉयल ट्रॉफी 2025. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट. थैंक यू. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.